नमस्कार मंडळी. तर आज आहे वाळवणातल्या पदार्थांचा भाग 2 म्हणजे सिरीज नंबर 2. तर आज मी बनवणार आहे, होळी जवळ येत आहे तर होळी स्पेशल पापड्या. मी सुद्धा काही एवढी एक्सपर्ट नाही आहे, 1-2 वेळाच बनवलेत फक्त, पण म्हटले यावेळेस रेसिपी पण ट्राय करूया. एवढं तर नक्की आहे की फ्लॉप तर जाणार नाहीत, एवढ्या तर व्यवस्थित जमतातच. सर्वात आधी तर मी 2 दिवस पाण्यामध्ये तांदूळ भिजत टाकले होते. ते पाण्यामध्ये तांदूळ स्वच्छ धुवून थोडेसे वाळवून मी त्याला मिक्सरला लावून घेतले, थोडंसं पाणी टाकून. त्यानंतर त्याच्या बॅटरमध्ये मी थोडंसं जिरं आणि मीठ घातलेलं आहे आणि खसखस वाटीमध्ये घेऊन मी काहीतरी सेटअप रेडी केला होता. म्हणजे पापड्या वाळवायला कपडा टाकला होता, 2 प्लेट आणि एका टपामध्ये पाणी. हा सेटअप कशासाठी ते तुम्हाला आता दिसतच असेल. तर सर्वात आधी मी जे बेटर आहे, पाणी उकळल्यावर जे बेटर आहे ते प्लेटवर 2-2.5 चमचे बेटर टाकून गोल गोल फिरवून पापडी व्यवस्थित रेडी करून घ्यायची आणि त्याच्यावर खसखस टाकून पापडीची बाजू पाण्यामध्ये ठेवायची आहे आणि 1 ते 1.5 मिनटं ती उकळवायची आहे. 1 ते 1.5 मिनटानंतर ती काढून पुन्हा टपामध्ये ठेवायची आहे, म्हणजे पाण्यात टाकायची आहे ती, जेणेकरून निघताना ती व्यवस्थित निघेल. आणि पहिली पापडी काढल्यावर लगेचच दुसऱ्या प्लेटवर दुसरी पापडी तयार करून ती ठेवून द्यायची आहे. आणि त्यानंतर जी आपण पाण्यामध्ये ठेवली होती ती व्यवस्थित अशी काडीच्या साह्याने तिच्या कडा मोकळ्या करून अशी हाताने काढायची आहे. जर पापडी व्यवस्थित शिजली असेल तर ती व्यवस्थित निघणार, जर शिजली नसेल तर ती फाटणार, तुटणार नक्कीच. 1.5 तासाच्या मेहनतीनंतर अशा काहीतरी पापड्या रेडी आहेत. 1 दिवसात वाळवून त्या अशा झालेल्या आहेत. नेक्स्ट पार्टसाठी स्टे ट्यून.